नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा फॉर्म अर्जंट भरून द्यायचा आहे, नाहीतर ₹1 पण मिळणार नाही. तर नेमकं हा कोणता फॉर्म आहे आणि तो नेमका कसा भरायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे नेऊन, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. आणि हा फॉर्म जर आपण भरला नाही, तर आपल्या खात्यामध्ये ₹1 पण येणार नाही. तर त्यामुळे हा फॉर्म भरणं प्रत्येकाला गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो तो फॉर्म. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म आपल्या आधार नंबरला बँकमध्ये लिंक करण्यासाठी, त्याचबरोबर NPCI मॅपिंग करण्यासाठीचा हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म आहे आणि त्याद्वारे आपल्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे गव्हर्नमेंटकडून डीबीटी मार्फत येणारे पैसे आहेत तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म आपल्याला बँकेमध्ये भरून द्यावा लागणार आहे. तर तो फॉर्म भरत असताना नेमकं या फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे, जसं आपण याच्या अगोदर घोषणापत्र भरलेलं होतं, अगदी तशाच प्रकारे यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर काळजी घेतली नाही आपण तर आपला आधार नंबर बँकला कनेक्ट होऊ शकणार नाही. साधारणतः 5 लाख महिलांचं अकाउंट असं होतं की ज्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म तर भरलेला आहे, परंतु त्यांचा आधार नंबर बँक सोबत कनेक्ट नसल्यामुळे, लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर 17 ऑगस्टला पैसे जमा होणार नाही. त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की त्यांनी जी चुकी केली ती आपण करू नये, तर यासाठी आपल्याला आपला आधार नंबर बँक सोबत लिंक करणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो फॉर्म अतिशय सोपा आहे, साधा आहे. एकदा जर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर आपल्याला सहजपणे भरता येईल. कारण काय होतंय की, तर मित्रांनो, एकच ऑप्शन आहे आपल्या आधार नंबरला बँक सोबत लिंक करण्याचं, ते म्हणजे हा फॉर्म भरणे आणि त्याला जे पुढे सांगितले जातील ते डॉक्युमेंट जोडायचे आणि बँकमध्ये सबमिट करायचं. कारण दुसरा कोणताही ऑप्शन नाही. काही ठिकाणी ऑनलाईन आधार बँकला लिंक करण्याचे व्हिडिओ आहेत, परंतु त्याच्यामध्ये फक्त 3च बँक्स आहे. त्याच्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील बँक तिथे पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आधार नंबर हा बँकला ऑनलाईन लिंक करता येत नाही. तर मित्रांनो, त्यासाठी फॉर्म भरून देणे हा एकच चांगला पर्याय आहे. आणि हा फॉर्म भरून दिल्यानंतर आपला जे काही आधार नंबर आहे तर तो आपल्या बँक अकाउंट सोबत 2 दिवसामध्ये लिंक होऊन जाईल. त्यामुळे आपला सगळा प्रश्न सुटणार आहे. तर बघूया आपण आता हा फॉर्म कसा भरायचा. तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे ऑप्शन आहे ब्रँच, तर या ठिकाणी ब्रँचचं नाव टाकायचं आहे. कोणती ब्रँच आहे तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये ज्या ब्रँचमध्ये तुमचं खातं असेल तर त्या ब्रँचचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्या बँकचं नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी बँकचं नाव टाकत असताना स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा प्रकारचे बँकचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे डेटचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी तारीख टाकून द्या. ते झाल्यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे आणि या ठिकाणी अकाउंट नंबर काळजीपूर्वक टाका या ठिकाणी, म्हणजे आपली चूक होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर पुढे आपल्याला अकाउंट नेम, ज्याच्या नावाने अकाउंट आहे तर त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, अर्थात लाभार्थीचं नावच या ठिकाणी असणार आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो, परत या ठिकाणी खाली यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी सुद्धा अकाउंट नंबर टाकायचा आहे. आणि ते झाल्यानंतर ही माहिती जर वाचता आली तर वाचून घ्या, कारण याच्याशी तेवढी काही आपल्याला गरज पडणार नाही. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे. आणि ज्यांना सिग्नेचर जर येत नसेल तर ते या ठिकाणी थंब इम्प्रेशन देऊ शकतात. एवढं भरल्यानंतर खाली जाऊया आपण. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डीबीटी बेनिफिट्स. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे खाली ऑप्शन दिलेले आहे तर आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होण्यासाठी नेमके हे ऑप्शन आहे. तर यामध्ये फक्त आपल्याला हे पहिलं ऑप्शन आहे तेच आपल्याला भरायचं आहे, कारण तेच आपल्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर याच ऑप्शनद्वारे येणार आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडरची सबसिडी सुद्धा याच ऑप्शनद्वारे येणार आहे. तर या ठिकाणी आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथे काहीही करायचं नाही आपल्याला. त्यानंतर इथे सुद्धा काही करायचं नाही आणि इथेही काही लिहायचं नाही, इथेही काही लिहायचं नाही. म्हणजे पुढचे ऑप्शन या ठिकाणी सोडून द्यायचे आहे, काहीच लिहायचं नाही. ते झाल्यानंतर मित्रांनो, परत खाली यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर किंवा जर सिग्नेचर येत नसेल, स्वाक्षरी येत नसेल तर या ठिकाणी आपल्याला अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर मित्रांनो, परत खाली जाऊया आपण. आता इकडे महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या भरणं अतिशय गरजेच्या आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी नाव लिहायचं आहे आणि नाव तेच टाकायचं जे नाव आपल्या आधार कार्डवर आहे. कारण बँक जेव्हा
आधार कार्डवरील नाव आणि आपलं नाव व्हेरीफाय करेल, तर त्यावेळेस जर चूक आढळली तर आपलं हे अकाउंट, आपला आधार नंबर बँक सोबत कनेक्ट होऊ शकणार नाही, लिंक होऊ शकणार नाही. म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे तर तेच नाव या ठिकाणी टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. जो नंबर आपल्या बँक अकाउंट सोबत कनेक्टेड आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी या ठिकाणी टाका. ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॉपी ऑफ आधार, जे आधार कार्ड आहे आपलं, तर त्याची एक झेरॉक्स काढा, प्रिंट काढा आणि ती प्रिंट याच्या सोबत जोडायची आपल्याला. आणि परत एकदा या ठिकाणी सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी करायची आहे. आणि ज्यांना स्वाक्षरी येत नसेल त्यांनी डाव्या हाताचा थंब, अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे आणि हे जे आधार कार्ड आहे याच्या सोबत जोडायचं आहे. एवढंच या फॉर्म मध्ये माहिती आहे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला पूर्ण भरायची आहे आणि हा फॉर्म संबंधित बँकमध्ये नेऊन द्यायचा आहे. आणि बँकमध्ये नेऊन दिल्यानंतर अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये आपला आधार नंबर या बँक सोबत लिंक केला जाईल आणि जे काही माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होऊन जातील. तर मित्रांनो असा हा फॉर्म आहे, अतिशय महत्त्वाचा फॉर्म आहे आणि या फॉर्मची डाउनलोड करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला फक्त क्लिक करा, तो फॉर्म डाउनलोड करा आणि स्वतःच्या हाताने हा फॉर्म सगळा भरून काढा या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि त्याला आधार जोडून तो बँकमध्ये जमा करा. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.